मराठवाड्यावर पुन्हा आसमानी संकट। हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। इसापूर धरणाच्या 11 दरवाजांमधून विसर्ग सुरू, तर लातूरमध्येही पावसामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद। मुंबईमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी, तर ठाणे जिल्ह्यातही रात्रीपासून मुसळधार पाऊस। काही भागात पाणी साचलं। पूरग्रस्त मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची केंद्राकडे भरीव मदतीची मागणी, तर नुकसानाचा प्रस्ताव आल्यानंतर कार्यवाहीचं पंतप्रधान मोदींचं आश्वासन। पीएम केअर फंडावरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली। पीएम केअर फंडाच्या पैशातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, उद्धव ठाकरेंची मागणी। तर इतर कामांसाठी पैसे खर्च करता येत नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। बळीराजाला मदत करताना सगळ्याच गोष्टीत नियमांवर बोट ठेवू नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बँकांना सूचना। तर दिवाळीपूर्वीच पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन। बीडमधील ओबीसी महासंघाच्या बॅनरवरून हाकेंना वगळलं। फेसबुक पोस्टद्वारे चळवळीतून बाहेर पडण्याचा हाकेंचा निर्वाणीचा इशारा। अहिल्यानगरमधल्या आजच्या मेळाव्यामध्ये भूमिका जाहीर करणार। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्तानं नागपूरमध्ये कार्यक्रम। तब्बल 9,000हून अधिक स्वयंसेवक पथसंचलन करणार। सीएसएमटी वरील 18 नंबरचा फलाट 1 ऑक्टोबरपासून 3 महिने बंद असणार। अमरावती सीएसएमटी आणि बल्लारशाह सीएसएमटी या दोन्ही एक्सप्रेस गाड्या दादरपर्यंत चालवल्या जाणार। आशिया कपमध्ये भारताचा श्रीलंकेवर सुपर विजय। आता उद्या अंतिम फेरीमध्ये भारताचा पाकिस्तानशी महामुकाबला।